नमस्कार मंडळींनो, आज आपण बनवणार आहोत अशी डिश जिचा नाव जरी घेतला तरी तोंडात पाणी सुटतं, कारण ही डिश हाच तेवढी स्वादिष्ट, ती म्हणजे चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी बनवण्याची मोठी प्रोसेस आहे, पण आपण अगदी सहज घरी बनवू शकतो. तर मी चिकन मॅरिनेटपासून अगदी लास्टपर्यंत सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे, तर हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. तर चला मग सुरुवात करूया आपण. तर मी इकडे चिकन मॅरिनेशनसाठी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. त्याच्यामध्ये टाकते मी 2 चम्मच आला लसूण पेस्ट, नंतर 2 मिरच्या टाकले, नंतर पुदिना, कोथिंबीर, हळद, मीठ टाकले. तर इकडे धने पावडर टाकले, गरम मसालो टाकले, इकडे मी बिर्याणी मसालो टाकले. तर तुम्ही बिर्याणी मसालो बाहेरून सुद्धा आणू शकतास किंवा घरात बनवलेलो सुद्धा टाकू शकतास. इकडे मी साधो मसालो टाकले, इकडे लाल मसालो टाकले, इकडे 2 तेजपत्त्याची पानं टाकले, 1 चक्रफूल टाकले, दालचिनीचे तुकडे टाकले, 1 जावित्रीचा फूल टाकले, तसेच वेलची, मोठी वेलची, लवंग आणि काळी मिरी सुद्धा टाकून घेतले. असे खडे मसाले आपल्याकडे टाकूचे आहेत याच्यामध्ये. नंतर दही टाकूचा, दही टाकून झाल्यावर आपल्या ह्याच्यामध्ये टाकूचा अर्धा लिंबू. तर इकडे मी लिंबू पिळून घेत आहे या मिश्रणमध्ये, आणि या लिंबू पिळून झाल्यावर या फेकून नाही देऊचा, तर ह्या बाजूक ठेवून देवा. नंतर आपण त्या भात शिजवताना सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकतो. तर मी इकडे बाजूक ठेवून दिलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकते फूड कलर. तर फूड कलर ऑप्शनल आहे, तुमका वाटता तर तुम्ही टाकू शकतास किंवा स्किपसुद्धा करू शकतास. तर ह्या मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आता या मी चिकन मॅरिनेशनसाठी ठेवते. कमीत कमी तुम्ही अर्धा ताससुद्धा या मॅरिनेशनसाठी ठेवू शकतास किंवा 2 तासापर्यंत पण तुम्ही ठेवू शकतास मॅरिनेशनसाठी. तर इकडे मी टोपामध्ये घेतले तेल, आणि इकडे घेते मी 3 मोठ्या आकाराचे कांदे. तर तुमका जर ग्रेव्ही जास्त हवी असात बिर्याणीमधली तर तुम्ही जास्त कांद्याचा वापर करू शकतास, किंवा कमी हवी असात तर कमीसुद्धा कांद्याचा वापर करू शकतास. तर इकडे मी 3 मोठ्या आकाराचे कांदे घेऊन ते व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे, कुरकुरीत करून घेणार आहे. तर आता इकडे आपले कांदे फ्राय करून झालो, व्यवस्थित लाल कलर येलो. तर मी ह्याच्यातलं थोडंसं कांदो बाजूका काढून ठेवलं आहे, आणि ह्याच्यात आता आपल्याला टाकूचं टोमॅटो. तर इकडे मी टोमॅटो टाकून घेतले. तसेच मगाशी मॅरिनेशनसाठी ठेवलेला चिकन पण मी ह्याच्यामध्ये टाकते. आता मी या टोपामध्ये मॅरिनेशनसाठी टाकले चिकन. तर त्या व्यवस्थित ढवळून घेऊचा, त्याच्यात पाणी टाकूचा, आणि पाणी टाकून आपल्याला का ह्या चिकन 15 मिनिट शिजवूचा, 15 ते 20 मिनिट. तर ह्या चिकन आपल्याला जास्त शिजवचा नाही, 70 ते 80% शिजवचा हा. तर आपण इकडे घेतलो पाणी एका टोपामध्ये, आणि त्याच्यामध्ये टाकतो आपण 3 मिरच्या. तुमका जर तिखट हवी असत बिर्याणी तर मिरचीचा वापर तुम्ही जास्त करू शकतास. तर इकडे मी टाकले थोडंसं तेल, नंतर इकडे टाकूचा आपल्या का मीठ चवीप्रमाणे टाकूचा, जेणेकरून भातात मीठ कमी होणार नाही. तर मीठ टाकून झाल्यावर आपण मगाशी लिंबू पिळून ठेवलेला होता बाजूका, तर ह्याच्यामध्ये टाकूचा. तर आता आपल्या ह्याच्यात टाकूचे आहेत खडे मसाले. तर इकडे मी तेजपत्त्याची पानं टाकते, 1 चक्रफूल टाकते, नंतर जावित्रीचं फूल टाकते, नंतर लवंग, काळी मिरी, दालचिनीचे तुकडे, साधी वेलची वगैरे आपण टाकतो याच्यामध्ये. तर मी इकडे अर्धा किलो तांदूळ भिजवून ठेवलेले. जवळजवळ आपल्याला हे तांदूळ 1 तास भिजवून ठेवचे आहेत. आणि
पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला हे तांदूळ याच्यामध्ये टाकूचे आहेत. तर आपण हे सगळे तांदूळ ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर इकडे बघा आपलं भात शिजता. भात जास्त शिजवून नाही घेऊचा, 7 ते 8 मिनिट ह्यो भात आपल्याला शिजवचा, 70 ते 80%. तर मी हे थोडी ग्रेव्हीवरची काढून ठेवते बाजूका, भाताच्या लेयरवर टाकू का लास्टला. तर मी थोडी ग्रेव्ही काढून घेतले आणि आपलो भात जो 70-80% आपण शिजवलो तो रेडी झालो आणि आपल्याला असंच वरती टाकूचा ग्रेव्हीवरती, पूर्ण लेयर लावून घेऊचा व्यवस्थित. तर लेयर आपलं लावून झालो. मी एकच लेयर लावले, तुम्ही 2 ते 3 लेयरसुद्धा लावू शकतास. तर मी याच्यावर आता टाकते थोडंसं बिर्याणी मसालो. बिर्याणी मसालो टाकून झाल्यावर आपल्या काय याच्यावर टाकूचा अर्धा चम्मच केवडा वॉटर. तर या ऑप्शनला तुमका वाटता तर तुम्ही टाकू शकतास. या वॉटरने भाताका बिर्याणी भाताका चांगलो वास येता, बिर्याणी का चांगलो वास येता. तर तुम्ही टाकू शकतास किंवा स्किपसुद्धा करू शकतास. तर ह्याच्यात मी टाकले पुदिना, कोथिंबीर आणि मगाशी जी ग्रेव्ही आपण बाजूक ठेवलेली तीसुद्धा मी ह्याच्यात टाकून घेते. आणि इकडे मी टाकते फूड कलर. फूड कलर पण ऑप्शनल आहे, तुमका वाटता तर तुम्ही टाकू शकतास. मी इकडे कमी टाकते, तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकतास. आणि मगाशी मी भात शिजवताना त्याच्यातलं पाणी अर्धा वाटी पाणी काढून ठेवलेले, तर त्या पाणी मी बिर्याणीमध्ये आता वरती या लेयरवर टाकते. तर ह्यो भात आपल्याला मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचा आणि लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायचा. नंतर गॅस ऑफ करून आपल्याला 15 मिनिटसाठी ठेवून द्यायचा, तसंच उघडूचं नाही. तर आता ही 15 मिनिट वगैरे झाली आहेत आणि शिजवून वगैरे झालो आणि मी तर आता झाकण पण उघडलं आहे. तर मी मगाशी कांदो टाकूचं माझं राहून गेलो होतं, तर असू दे, आता मी त्याच्यावर कांदो टाकून घेतलं आहे. तुम्ही कांदो टाकू का विसरू नका मात्र. तर आता आपण बघूया भात शिजलो कसं, आपली बिर्याणी कशी झाली आहे ती. तर बघा कशी फळफळीत झाली आहे बिर्याणी आणि वास पण मस्तपैकी घरामध्ये सुटला. तर ही चिकन बिर्याणीची रेसिपी तुमका कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि ही रेसिपी तुमका आवडली असाल तर या व्हिडिओ का लाईक करा, सबस्क्राईब करा या चॅनल का. आणि आपण परत एकदा भेटूया अशाच एका चांगल्या रेसिपीसोबत. तर धन्यवाद मंडळींनो.